हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी चैताली. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर. तर आज सकाळी मी लवकर उठून आवरून यांना देखील उठून यांचंही पटपट आवरून घेतलं, कारण का आज थोडीशी घाई होती. त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून नाश्ता केला आणि नाश्ता झाल्यावर मी मस्त असं रेडी झाले आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही का रेडी झाली आहे, तर ॲक्च्युली आज आमची मंथली एमओ मीटिंग आहे. त्याच्यामध्ये DHO सर म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आणि पूर्ण जिल्ह्याचे सर्व एमओ एकत्र येऊन पूर्ण मासिक अहवाल तिथे सादर करतात आणि छोटीसं गेट टुगेदरमध्ये ते आपल्याला डिटेलिंग विचारत असतात, कसं प्रकारे काम होतं आहे, काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे का, यानुसार ती मीटिंग होत असते. तर पूर्ण रेडी झाल्यानंतर बाहेर बाल्कनीतल्या झाडांचा खूप सुंदर असा व्ह्यू मी बघितला आहे. म्हणजेच 2 सुंदर सुंदर असे रोजेस आपल्या प्लांटला आलेले आहेत. तर चला फ्रेंड्स, आता आपले प्लांट्स बघूयात. हा बघा फर्स्ट वाला रोज किती मस्त असा मरून कलरचा ब्लोमिंग होतोय ना. खरंच अतिशय सुंदर असा त्याचा कलर. आणि बाजूलाच बघा बेबी पिंक कलरचा असं क्यूट असा सेकंड वाला रोज. हा पण किती मस्त आहे ना फ्रेंड्स. आणि ते जे दिसतंय ना, ते आमच्या बिल्डिंगच्या बॅक साईडला एक छोटंसं गार्डन आहे. ते पाहायला पण नंतर कधीतरी जाऊ. चला आता मी निघाली आहे व हे मला सोडायला येत आहेत. चला आता मी पोचले आहे मीटिंग हॉलवर. पूर्ण मीटिंग अटेंड करून झाल्यानंतर बाहेरून बघते तर काय, हे ऑलरेडी येऊन समोर थांबलेच होते मला न्यायला. त्यानंतर तिथूनच मी माझी बडबड सुरू केली व मीटिंगमध्ये घडलेल्या सर्व गोष्टी मी यांना एक एक करून सांगू लागले. आणि हे देखील तेवढ्याच काळजीपूर्वक त्यांनी सर्व गोष्टी ऐकून घेत होते व त्यावर त्यांना जे डाऊट होते त्याच्यावर मला क्वेश्चनिंग करत होते. असा आमचा प्रवास सुरू होता. मला असं वाटतं की आपलं प्रोफेशन जरी वेगळं असलं तरी एकमेकांमध्ये जर अंडरस्टँडिंग असेल ना, तर असंच एकमेकांच्या कामाबद्दल कुतूहल, कौतुक व प्राऊड हे वाटतच असतं. मग आम्ही चहा घेतला. नंतर एका ब्रिजवरून पास होताना इतकं सुंदर असा नजारा आम्हाला दिसला. चला म्हटलं तो कॅप्चर करून तुमच्यासोबत शेअर करूया. हा छोटासा ओढा व त्या बंधाऱ्यावरून वाहणारं झुळझुळ पाणी, खरंच अतिशय नयनरम्य असं दृश्य होतं. लहानपणी पुस्तकांमध्ये, कवितांमध्ये जे कोकणाचं वर्णन ऐकलं होतं त्याच्यापेक्षाही सुंदर असं हे कोकण आहे. आणि जेव्हा पावसाळा येतो, झाडं, वेली, पानं हे जेव्हा बहरतात, तेव्हा तर ते नयनरम्य दृश्य अजूनच द्विगुणित होतं. आणि खरंच इतकं सुंदर हे दृश्य आम्ही कॅप्चर केलं आणि हे निसर्गाचं सौंदर्य डोळ्यात टिपत आम्ही घरी जायला निघालो. चला आम्ही घरी आलो व बघतो तर काय, बाहेर जोरदार असा पाऊस सुरू होता. आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकन नक्की दाबा. बाय बाय फ्रेंड्स.